नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज ज्या विषयावर आपण बोलतो आहोत किंवा बोलणार आहोत त्याच्यामध्येच आपण खरं तर वावरतो, आपला वावर असतो, किंबहुना आपलं अस्तित्व त्याच्यामध्येच असतं. आणि ही गोष्ट जेव्हा आपण पूर्णत्वाने ॲक्सेप्ट करतो की आपण त्याचा एक संपूर्ण घटक आहोत, त्याचा एक भाग आहोत, त्यानंतर त्याचं सौंदर्य किंवा त्याच्याबद्दल जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा अनेक छान छान गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला जाणीव होते की हे किती समृद्ध आहे आणि आपण हे कसं छान सांभाळू शकतो. आज आपण पर्यावरणाबद्दल बोलणार आहोत आणि पर्यावरणाबद्दल बोलत असताना त्याची दक्षता आपण कशी घेऊ शकतो आणि मुळात पर्यावरण दक्षता म्हणजे काय यावर आपण बोलणार आहोत. विषय काय आहे आजचा बघून घेऊया. आजच्या हॅलो सह्याद्रीचा विषय आहे पर्यावरण दक्षता आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज तज्ञ म्हणून आपण आमंत्रित केले प्राध्यापक विद्याधर वालावलकर यांना. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. अनेक वर्षांचा सरांचा अनुभव आहे या क्षेत्रातला आणि सर खूप हिरिरीने यासाठी कार्य करत असतात आणि अध्यक्ष आहेत सर पर्यावरण दक्षता मंडळ ठाणे, इथून ते आले आहेत आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे, काय आपण टाळू शकतो, कशा पद्धतीने आपण राहू शकतो, या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत, मोबाईलच्या माध्यमातून बोलणार आहेत, त्याच्यासाठी फोन कराल तेव्हा आजचा जो विषय आहे त्याच अनुषंगाने प्रश्न विचारूया, म्हणजे नेमकं आपल्याला माहिती कळेल, उत्तरं मिळतील. मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर नेटवर्क जिथे चांगलं आहे तिथे जाऊन प्रश्न विचारा, म्हणजे तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही. आणि एकदा का तुमचा फोन लागला की टीव्हीचा आवाज आपण बंद करणार आहोत, म्हणजे एको आपल्याला ऐकू येणार नाही. या छोट्याशा गोष्टींची एकदा काळजी घेतली की तुमच्या मनात जे जे प्रश्न आहेत आजच्या विषयाच्या संदर्भात ते तुम्ही जरूर आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. कालच आपण वसुंधरा दिन जागतिक स्तरावर साजरा केला. आज आपण पुस्तक दिन साजरा करतो आहोत. ही आज पुस्तकांच्या रूपाने सुद्धा आजचा जो विषय आहे त्याच्यावर खूप माहिती मिळत असते, छान छान गोष्टी आपण वाचत असतो. पर्यावरण दक्षतेबद्दल आज आपण बोलतोय, म्हणजे नेमकं आपल्याला काय साध्य करायचंय, उद्दिष्ट काय त्याचं? तुम्हाला माहितीये पूर्वी दक्षता नावाचं एक मासिक यायचं. हो. आणि पोलिसांनी सर्वसामान्य व्यक्तीने कायद्यापासून संरक्षण, म्हणजे कायद्याचं संरक्षण मिळण्यासाठी काय काय दक्षता घेणं आवश्यक आहे हे ते समजवायचे. बरोबर. तसंच काहीसं की पर्यावरणात आपल्याला जगायचंय, पर्यावरणाची काळजी घेत जगायचंय. अनेकविध कायदे झालेले आहेत, अनेक प्रसंगी अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात की हे रूल्स आहेत, हे रेग्युलेशन्स आहेत, तर ते का पाळायचे असा प्रश्न न विचारता ती दक्षता आपल्याला घ्यायची आहे. अशा स्वरूपाचं मनोमन ठरवून आपण याच्यामध्ये सहभागी होणं, म्हणजे आपण जर दक्षता घेतली तर त्याच्यानंतर जे होणारे प्रसंग आहेत किंवा त्याच्यानंतर जे होणारे डिझास्टर आहे ते आपण टाळू शकतो, काही प्रमाणात त्याचा इफेक्ट कमी करू शकतो आणि काही प्रमाणात आपण या सगळ्यामध्ये इतर लोकांना अगोदरच सजग करू शकतो. हे सगळं माहिती करून घेणं म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास म्हणजे काय. म्हणजे लोक म्हणतात की पर्यावरणाचं पण विज्ञान आहे. ते पर्यावरणाचं विज्ञान म्हणजे आपण तार्किक बुद्धीने त्याला काढलेलं उत्तर, पण निसर्गाकडे कदाचित वेगळं उत्तर असतं, पण तरी सुद्धा तार्किक बुद्धीने आपण त्या स्वरूपाच्या समस्येला काहीसं तोंड देण्यासाठी स्वतःला तयार करणं म्हणजे दक्षता घेणं. अशा स्वरूपाचं किंवा आपल्याला आलेले अनुभव आहेत त्या अनुभवातनं आपल्याला बदलत जाणं, आपल्या वर्तणुकीमध्ये बदल करणं म्हणजे दक्षता घेणं. त्यामुळे म्हणून पर्यावरणाची दक्षता, म्हणून पर्यावरण दक्षता अशा स्वरूपाचं आम्ही काम करतो. या सगळ्यामध्ये सर तुम्ही जो आता शेवटचा मुद्दा मांडला त्याच्यामध्ये काही वेळेला असं होतं की आपल्याकडनं एखादी गोष्ट होते किंवा आपल्याकडनं केली जाते त्यावेळेला ती बरोबर वाटते, पण नंतर आपल्याला असं जाणवतं की अरे नाही, मी हे करत होतो त्याने कदाचित नुकसान होण्याची शक्यता आहे. तर हे ऍक्सेप्ट करून त्याच्यावर उपाय शोधणं हे सुद्धा मला वाटतं त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरू शकतो. नक्की नक्की. नाही, पण तेवढं प्रभावीपणे ते समजावून सांगता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला लहानपणापासून शिकवलंय की भरपूर पाणी वापरणं म्हणजे स्वच्छता करणं, आणि याच्यात चूक काय आहे तर आता विज्ञान आपल्याला तेच शिकवतं की भरपूर पाण्याने हात धुवा. म्हणजे आता आपल्याला करोना काळात पण असं शिकवलं गेलं की 20 सेकंद तुमचे हात तुम्ही साबण लावून नीट धुतले पाहिजेत. आता भरपूर पाणी वापराचं प्रत्येकाचं डेफिनेशन वेगवेगळं असतं ना, आणि त्यामुळे पाण्याचा नाश होतो. म्हणजे गेली अनेक वर्ष आम्ही लोकांना सांगत फिरतोय की पाण्याचा कमीत कमी वापर करा, आणि या सगळ्या कोविडमुळे आता पाण्याचा भरमसाठ वापर व्हायला लागला. बरोबर. किंवा अगदी गणपतीच्या काळामध्ये एक उदाहरण आहे की आम्ही
गणपतीच्या काळामध्ये शाडूच्या मातीचा प्रचार करायला सुरुवात केला की शाडूच्या मातीचे गणपती वापरा, का तर त्याने प्रदूषण कमी होतं पाण्यामध्ये. तर हे सांगायला सुरुवात केल्यानंतर शाडूच्या मातीचा गणपती ह्याचं वजन जे आहे ते भरपूर जास्त आहे आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचं वजन कमी आहे, अशा स्वरूपाचं एक आर्ग्युमेंट आलं मोठ्या प्रमाणावरती. आणि जे बरोबर होतं. तर मग उंच आणि मोठ्या मूर्ती कशा करायच्या, तर आम्ही त्यांना असं म्हटलं की ठीक आहे, शाडूच्या मातीमध्ये आपण पेपर पल्प मिक्स करू आणि मूर्ती बनवायला सुरुवात करू. मूर्तीची स्ट्रेंथ तशीच राहील, परंतु आपल्याला वजनाचा एक वेगळा परिणाम झालाय. बरोबर. आणि तो चांगला दिसला बऱ्याच ठिकाणी. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, साहजिक माणसाचं चलनवलन जवळजवळ बंद झालेलं. म्हणजे लॉकडाऊनमुळे लोकांनी व्हेइकल्स वापरणं बंद केलं, घराच्या बाहेर पडणं बंद केलं. म्हणजे तुम्ही साधं लोकांनी रस्त्यावरनं चालायचं ठरवलं तर दररोज किती लोक रस्त्यावरनं चालतात हे बघा. त्यांच्या पायात घातलेल्या पीव्हीसीच्या चपलांचं किती कण हे प्लास्टिकचे कण म्हणून जमिनीमध्ये जमा होतात ते बघा. हेही प्रदूषणच आहे. हे सगळं प्रदूषण एकाएकी थांबलं आणि रेल्वेच्या गाड्या थांबल्या, बसेस थांबल्या, त्याच्यातनं होणारं प्रदूषण थांबलं. माणसाला हवेमध्ये अचानकपणे बदल जाणवायला लागला, कारण याच्यातनं होणारा जो CO2 आहे किंवा CO आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, SO2 आहे, हे सगळे गॅसेस आपल्या हवेतनं अगदी सहजपणे बाजूला झाले. नाहीतर ते बाजूला करायला आपल्याला प्रचंड खर्च करायला लागतो हवा स्वच्छ करण्याकरता. याच्याशिवाय जंगलाला लागून जिथे शहरं आहेत किंवा गावं आहेत ना, तर त्या गावांच्या मध्ये असलेल्या अशांततेमुळे जंगलातले प्राणी गावात शिरत नव्हते. ते आवाज जे यायचे हे सगळे आवाज बंद झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की जंगल एक्सटेंड झालं कदाचित. म्हणजे पूर्वी त्यांचंच होतं, त्यामुळे जंगलातले अनेक प्राणी हे गावामध्ये सहजपणे फिरायला लागले. त्यांनी त्यांच्या मर्यादा ओलांडून सगळ्या ठिकाणी म्हणजे सगळीकडे मुक्त संचार चालू झाला, जो मुक्त संचार यापूर्वीही होता ना. यापूर्वी सगळं जगच त्यांचं होतं, मानवाने त्याच्यावरती अतिक्रमण केलंय, तर त्यांना परत एकदा स्वतःच्या सीमा एकदा मोकळ्या करून मिळाल्या. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं, म्हणजे गंगेचं पाणी स्वच्छ झालं, आपण वाचलं असेल मोठ्या प्रमाणावरती. गंगा नाही, तुम्ही कुठलीही नदी घ्या, त्या नदीचं पाणी, सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज त्यांचं पाणी, प्रदूषित पाणी बाहेर फेकायच्या बंद झाल्यानंतर सर्व पाणी स्वच्छ झालं, सर्व पाण्याचे प्रवाह स्वच्छ झाले. म्हणजे जसं सुजलाम सुफलाम आपल्या कवितेमध्ये किंवा आपल्या राष्ट्रगीतामध्ये वर्णन केलंय तशा स्वरूपाचं सगळीकडे दिसायला लागलं एकदम. आणि सगळंच बदललं. म्हणजे लोकांचं चहलपहल बदलली, आजूबाजूला सगळ्या प्रकारचे पक्षी दिसायला लागले, त्यांचे आवाज ऐकू यायला लागले आणि एकदम, आणि लोकांना हे सगळं पहिल्यांदाच अनुभवत असल्यामुळे ते लोकांनी सहजपणे बघितलं आणि आपल्याला जे विज्ञानाचं वरदान आहे मोबाईल, त्यामुळे ते सर्वदूर पोहोचवलं. खरंय सर. पण हा हस्तक्षेप आपण म्हणतोय किंवा म्हणजे आता आपण आपलं असणं हा हस्तक्षेप व्हायला लागला, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते वाढलंय म्हणून मी हा शब्द प्रयोग करते. पण आपलं सुद्धा चलनवलन सुरू राहणारच आहे. म्हणजे लॉकडाऊन हा काही आपण अगदी आनंदाने स्वीकारलेली गोष्ट नव्हती, ती त्या काळाची गरज होती. पण आपण तर घराबाहेर कधी ना कधीतरी पडणारच आहोत. बरोबर. मग ही सगळी जी मॅनेजमेंट आहे, जे आपण अनुभवलं थोड्या काळासाठी, सगळं सुंदर झालेलं, ती मॅनेजमेंट आपण पुढे कशी नेऊ शकतो? त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? ग्रीन मॅनेजमेंट. तेच तुम्ही आता ग्रीन मॅनेजमेंट म्हणालात, पण तुम्ही मला दाखवा कुठल्या युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे ग्रीन मॅनेजमेंटचा. बाकी बिझनेस मॅनेजमेंट आहे, फिनान्शियल मॅनेजमेंट आहे आणि 50 प्रकारच्या मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत. परंतु ग्रीन मॅनेजमेंटचा कोर्स कुठे आहे दाखवा. बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंटचा कोर्स कुठे आहे दाखवा. हेल्थ मॅनेजमेंटचा कोर्स कुठे आहे दाखवा. हेल्थ तुमच्या हॉस्पिटल मॅनेजमेंटचा कोर्स आहे, परंतु हेल्थ मॅनेजमेंटचा कोर्स नाही आहे कुठेही. दुर्दैव असं आहे की या सगळ्या याच्यामध्ये इव्हन वेस्ट मॅनेजमेंटचा कोर्स नाही आहे. वेस्ट मॅनेजमेंट ही IIT सारख्या प्रतितयश संस्थेमध्ये शिक्षण मिळतं. आता काहीशा प्रमाणात एन्व्हायरमेंटल इन्स्टिट्यूटमध्ये मिळायला सुरुवात झाली आणि ते सगळे लोक परदेशात जाऊन तिथली वेस्ट मॅनेजमेंट करतात. इथे लोकल लेवलला वेस्ट मॅनेजमेंटला आपल्याला अशा प्रकारचा ब्रेन हा अत्यंत कमी मिळतोय. या सगळ्याचा इफेक्ट असा झालाय की मॅनेजमेंट नावाच्या प्रकारामध्ये जो आपण शोधून काढलाय, बेसिकली मॅनेजमेंट कशा करता केलं जातं, तर प्रॉफिट करता केलं जातं मॅनेजमेंट हे. आणि प्रॉफिट करता केलेलं मॅनेजमेंट हे निसर्गाला मान्यच नाहीये. निसर्गात कुठल्याच गोष्टीत प्रॉफिट नाहीये. निसर्ग देव आणि घेव या गोष्टीमध्ये देवपेक्षा घेव जास्त आहे, अशा प्रकारे निसर्ग कधी वागतच नाहीये. कुठल्याच गोष्टीत निसर्ग तुम्हाला दिल्यावरती त्याच्या काही प्रमाणात जास्त घेतोय असं होतच नाहीये ना. त्यामुळे हा फरक आहे की आता या सगळ्या थीमॅटिक मॅनेजमेंटमध्ये अशा प्रकारच्या मॅनेजमेंट यायला पाहिजेत की ज्याच्यामध्ये ग्रीन मॅनेजमेंट आहे,
झाड का वाढवायचं असं केल्यानंतर समजा मी सांगितलं की तुम्ही ना तुमच्या सोसायटीत झाडं लावा, तर ते म्हणतात की या झाडांचा आम्हाला उपयोग काय आहे? आता झाडांचा उपयोग काय हे गंभीरच प्रश्न आहे. म्हणजे त्या झाडापासून काही उत्पन्न मिळावं असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं त्यावेळेला आपण शेती करायला सुरुवात करतो. प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटायला लागतं की याच्यात तर ट्रिमेंडस उत्पन्न मिळवावं, आणि मग त्याच्यामध्ये तो एका विशिष्ट चक्रात अडकतो की ज्याच्यामध्ये एक कमर्शियल क्रॉप तो घ्यायला जातो. कमर्शियल क्रॉपसाठी कमर्शियली अचानकपणे मोठी इन्व्हेस्टमेंट करतो जी त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर बाहेरची असते. असते. आणि शेवटी विज्ञान आहे ते निसर्गाच्या माध्यमातूनच प्रगट होणार आहे ना. खरंय. निसर्ग काहीतरी अशी हालचाल करतो की विज्ञानाला खोटं ठरवतो, बरोबर. आणि मग त्यांच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. या सगळ्याचं गणित जे आहे ना, जे ज्याने समजून घेतलं ना, म्हणजे तुम्ही जर गावामध्ये गेलात तर गावामधले जे वृद्ध लोक आहेत ते अनेक गोष्ट शहाणपणाच्या सांगतात, परंतु त्या सगळ्या गोष्टी अव्यावहारिक आहेत असं आपण म्हणतो. आजच्या मॅनेजमेंटच्या युगामध्ये त्यांचं सांगणं कोणीही व्यावहारिकदृष्ट्या बरोबर ठरवत नाही. मी आता फोनसाठी तुम्हाला थांबवते, पण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे जो आता तुम्ही शेवटी ह्या सेगमेंटच्या शेवटी सांगितला. आपण त्याच्याकडे सर पुन्हा येऊया, पण फोन नंतर. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला. माझा प्रश्न असा आहे जी. की शहरी आणि ग्रामीण भागात सहज आपण जर एक फेरफटका मारला की दृश्य दिसतं कचऱ्याचे ढीग असलेले असतात. यामध्ये स्थानिक जनतेचे देखील निष्काळजीपणा वाटते. नगरसेवक हे लक्ष घालत नाही. कधी कधी असं वाटतं की सामाजिक संस्था देखील लक्ष देत नाही. हे अतिशय घातक आहे पर्यावरणाला. दुर्गंधी सुटते, हवा प्रदूषित होते. दुसरं असं की ग्रामीण भागात विशेषतः अनेक ठिकाणी अजूनही जे लोक संडासला बाहेर असतात उघड्यावर, हे देखील अगदी दुर्दैव आहे. तिथे देखील सुलभ शौचालय नसतात किंवा सार्वजनिक संडास नसतात. तर या दृष्टीने काय केलं जावं हे गंभीर वाटतं मला. बर, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर सर नक्की देणारच आहेत, पण कार्यक्रमात एका ब्रेकची वेळ झाली. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. पर्यावरण दक्षता या विषयावर आज आपण बोलतो आहोत आणि प्राध्यापक विद्याधर वालावलकर आपल्याला सगळ्याबद्दलची छान माहिती देत आहेत. आणि दक्षता म्हणजे आपल्याला नेमकं काय साध्य करायचंय किंवा काय आपण करू शकतो याबद्दल आपण बोलतो आहोत. रवींद्र कुडाळकर यांचा जो फोन होता, ग्रामीण भागात विशेषतः शौचालयाच्या व्यवस्था आणि त्याच्यातून होणाऱ्या गंभीर समस्या पर्यावरणाच्या दृष्टीने, त्याच्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? नाही, आता सरकारने मोठ्या प्रमाणावरती शौचालय बांधून देणं आणि ग्रामीण भागातल्या लोकांना शौचालय वापरायचा सवय लावायचा प्रयत्न करणं अशा स्वरूपाची एक मोहीम सुरू केली आहे. खरं म्हणजे आता पहिल्यांदाच अशा स्वरूपाची ग्रामीण भागापर्यंत ही सगळी चळवळ पोचलेली आहे. अशा प्रकारे अत्यंत कमी लोकसंख्या असलेल्या गावामध्ये अशा प्रकारे शौचालय बांधून ती मेंटेन करणं आणि त्याच्याऐवजी त्यांनी आजूबाजूच्या परिसराचा अशा प्रकारचा वापर करणं, यामध्ये तारतम्यांनी त्या गावाने बेसिकली ते ठरवायचं आयडियली. बरोबर. की खरं म्हणजे मानवाचं मलमूत्र हे अत्यंत चांगलं खत आहे, हो, परंतु ते आपण उपयोग न करता आपण बाहेरची केमिकल खतं आणून आपल्या शेतामध्ये वापरतो. त्याच्याऐवजी या सगळ्याच्या गोळा झालेल्या गोष्टीचा योग्य प्रकारे खत म्हणून उपयोग करण्याचा विचार हा जर त्या गावाने केला ना, तर मग या सगळ्याला नीट व्यवस्थापन येईल. म्हणजे उदाहरणार्थ एका गावामध्ये केरळमध्ये असं आहे की तुम्ही जर त्या गावातल्या टॉयलेटचा उपयोग केला तर तुम्हाला 2 केळी मिळतात बाहेर जाताना. अच्छा. म्हणजे यू आर बेनिफिटेड, कारण तुमच्या मलमूत्राचा उपयोग त्या गावामध्ये त्या खतासाठी केला जातो आणि त्यातनं परत उत्पन्न घेतलं जातं. त्यामुळे अशा प्रकारे या सगळ्याची नाळ जी आहे ना, ती जर एखाद्या उत्पादनाशी किंवा उत्पादकतेशी जोडली ना, तर लोक आनंदाने हे सगळं वापरायला सुरुवात करतील. त्या गावाला तशा प्रकारचा योजक हा तिथे उत्पन्न होणं आणि त्याने ते सगळं तयार करणं आणि ते घडवून आणणं हे थोडंसं व्हायला वेळ लागेल. म्हणजे तुम्ही मगाशी जसं म्हणालात तसं की निसर्ग काय किंवा पर्यावरण काय आपल्याला देतो, घेणं त्याच्याकडनं काही तो अपेक्षा करत नाही, पण मग हे आपण कर्तव्य आपलं समजलं पाहिजे की आपण त्याला दिलं पाहिजे, परत केलं पाहिजे. जे आपण त्याच्याकडनं घेतो तितकं तर नाही तर त्याच्याहून जास्त आपण काय करू शकतो हा आपला विचार असायला पाहिजे. तो स्वतःहून कधीच काही सांगणार नाही की मला हे हवंय. मगाचा आपला जो सर मुद्दा होता की गावातली जी जुनी जाणती मंडळी असतात ती त्यांच्या अनुभवातून वेगवेगळ्या गोष्टी सुचवत असतात, सांगत असतात, पण आपण त्याला एका वेगळ्या चौकटीत बसवतो आणि बऱ्याचदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर ह्या दोन्हीची सांगड मग कशी घालता येऊ शकेल, काय वाटतं तुम्हाला? विज्ञानाने नवशिक्षित तरुणाला एक चौकट दिली आहे वेगळी. हो. ज्या चौकटीमध्ये ना
त्यांनी त्यांचे प्रयोग करून ते यशस्वी करून दाखवलेत. म्हणजे XYZ गोष्ट तुम्ही केलीत तर त्यातनं YZ प्रकारचं उत्पन्न मिळतं हो. किंवा XYZ पद्धतीने तुम्ही गेलात तर त्यातलं हे उत्तर आहे. तर याच्यामधली प्रायोगिकता नावाचा जो विषय आहे ना, हा विषय हा त्याला न शिकवता केवळ विज्ञान म्हणून, म्हणजे जेव्हा म्हणजे माझ्या जे लक्षात आलं ते समजा एखाद्या रोगावरती उपाय म्हणून विज्ञानाने एखादं चांगलं औषध शोधलं तर ते औषध किती प्रमाणात वापरायचं याचं योग्य नॉलेज न दिल्यामुळे त्या गावातलं सगळं पाणी पोल्यूट करण्याची ताकद ही त्या केमिकलमध्ये असते. Yes. आता हे त्या गावातला माणूस सांगतो, जो वृद्ध असतो तो सांगतो की तुम्ही हे नका करू, असं करा की तंबाखूचं पाणी करा आणि ते तंबाखूचं पाणी रात्री त्या शिवारावरती फवारा. पण हे लोक म्हणतात की नाही नाही, आमचा फुलप्रूफ शिकवलेलं जे आहे ते असं आहे आणि त्यामुळे आम्ही हेच करणार, आम्ही त्याला जाणार नाही. अशा स्वरूपाच्या छोट्या मोठ्या अनेक गोष्टी आहेत की ज्या अनुभवातनं त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. किंवा ते सांगतात एखाद्या जमिनीमध्ये एखादं विशिष्ट प्रकारचं झाड किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारचं पीक येत नाही, तरी सुद्धा तिथली लोक असं म्हणतात की आम्ही इथला केमिकल अनालिसिस केलेला आहे आणि आम्हाला जमिनीचा जो ॲसे आलाय तो असं सांगतो की याच्यामध्ये अमुक एक पदार्थ येणारच किंवा अमुक एक लागवड होणारच. आता हे जे आग्रह आहेत ना, हे आग्रह जरा त्या वेळेला त्या लोकांशी बोलून आणि तिथे समजूतदारपणे याच्यामधले मार्ग जर काढले ना, तर मला असं वाटतं की ज्या ग्रामीण भागात जो उच्च शिक्षित तरुण जातोय ना आता, त्या सगळ्याचा त्यातल्या पर्यावरणाला पॉझिटिव्ह उपयोग होईल. किंवा एखाद्या प्रकारचं मोनोकल्चर लावणं आणि त्यातनं प्रचंड उत्पन्न घेणं हा ग्रामीण भागात जाण्याचा उद्देश नाहीये, तर तिथलं पर्यावरण जपणं आणि जपता जपता त्या पर्यावरणातनं गावाला चांगल्या प्रकारचा काही फायदा मिळवून देणं, अशा प्रकारचा उद्देश जर त्यांनी ठेवला ना, तर सगळी गावं बदलतील आणि गावं बदलली की आपोआप शहरं पण बदलतील. अगदी खरंय. आपण जेव्हा या कार्यक्रमाच्या अगोदर सर आणि मी चर्चा करत होतो तेव्हा सरांनी नैसर्गिक घटक जे वेगवेगळे आहेत, जे आपल्या रोजच्या जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात, त्या प्रत्येक घटकाकडे आपण कसं जागरूकपणे बघितलं पाहिजे ह्याच्याबद्दल सर आपण बोललो होतो आणि तेच आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचवलं तर खूप उपयुक्त अशा गोष्टी आपल्या लक्षात येतील. नाही म्हणजे पाणी आहे बेसिकली, ते पाणी कसं येतं आपल्याकडे आणि आपण कसं वापरतो याच्याबाबत आपण दैनंदिन कधीच विचार करत नाही. ज्याला उपलब्धता जास्त आहे तो पाणी जास्त वापरतो, ज्याला उपलब्धता कमी आहे तो पाणी कमी वापरतो. किंवा मला पाणी स्वस्त मिळतं तर मी जास्त वापरतो, मला महाग मिळालं तर मी, म्हणजे पाण्याची कमोडिटी केलेली आहे. आणि बघा तुम्ही आता जर तुम्हाला स्वच्छ आणि पिण्याचं पाणी जर हवं असेल तर ते तुम्हाला विकतच घ्यायला लागतं. जे 15 वर्षापूर्वी आम्हाला आठवत नाही आम्ही कुठे पाणी विकत घेतलंय. म्हणजे पाण्याची कमोडिटी झाली आणि कमोडिटीमुळे आता पाणी स्वच्छ करण्याची एक यंत्रणा उभी राहिली आहे आणि या स्वच्छ करण्याच्या यंत्रणेतनंच आलेलं पाणी हे आपल्याला प्यावंसं वाटतं, आपल्याला इतर कुठलं पाणी प्यावंसं वाटत नाही. हे सर्वदूर खेडोपाडी सुद्धा पोचलेलं आहे आणि दुर्दैवाने या सगळ्याचा परिणाम आपल्यावरती होतोय. म्हणजे कुठलंच पाणी आपण, म्हणजे ज्या पाण्यातनं सत्व शरीरात जाऊ शकतं असं कुठलंही पाणी आपण रिजेक्ट करतो आणि निरस जे बायोलॉजिकली डिस्टिल्ड पाणी आहे ते पूर्ण पाणी, त्याच्यातलं सगळं बायोलॉजिकली अस्तित्व आहे ते मारलेलं आहे असं पाणी आपण 16 रुपये 17 रुपये खर्च करून पितो. तुम्ही विचार करा, आता सगळीकडे ऑक्सिजनची ओरड चालू आहे. आता तो कदाचित आजच्या स्थितीमध्ये करोनाच्या पेशंटना तो अत्यंत आवश्यक आहे म्हणून तो अशा प्रकारे त्याच्याबद्दलची धावपळ चालू आहे, मला मान्य आहे. पण मी तुम्हाला अगदी गॅरंटेड सांगतो की अजून एक 4-5 वर्षांनी आपण सगळेजण हातामध्ये ऑक्सिजनचा कॅन घेऊन फिरू. इतक्या मोठ्या प्रमाणावरती ऑक्सिजनवरती संशोधन चालू झालंय आणि जेव्हा एखाद्या अशा प्रकारच्या कमोडिटीकडे आपल्या उद्योगधंद्यांचं लक्ष जातं तेव्हा ते त्याच्यामध्ये अशा प्रकारची प्रोडक्ट तयार करतात की ज्यातून सहजपणे आपल्याला उपलब्ध होतं पाणी, ते एका प्रॉडक्टमध्ये गेलं. तसंच सहजपणे उपलब्ध असलेला ऑक्सिजन हा सुद्धा एका प्रॉडक्टमध्ये आपल्याला विकत मिळायला लागेल. आणि दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी, झाड आपल्या भोवती अवेलेबल आहे बघा, सहजपणे आपल्याला पूर्वी बघायला मिळायचं. आता एखाद्या विशिष्ट फळाचं झाड कसं असतं हे कुठल्याही मुलाला, म्हणजे विशेषतः शहरामध्ये शिकणाऱ्या मुलाला अजिबात माहिती नसतं. किंवा फळ कुठे लागतं, ते जमिनीच्या खाली येतं का वरती येतं, किंवा त्याला ते वेल असते का झाड असतं मोठं का ते श्रब असतं, ह्याच्याबद्दल काहीही माहिती नसते. आणि ही माहिती नसण्याचं त्यांना वाईट सुद्धा वाटत नाहीये काही. म्हणजे अशा प्रकारच्या नैसर्गिक गोष्टीची आपल्याला माहितीच नसणं याच्याबद्दल सुद्धा काही वाटत नाहीये. इतकं कंपार्टमेंटलायझेशन ऑफ एज्युकेशन झालंय आणि त्यामुळे या सगळ्यामुळे सर्वसामान्य माणसाला जंगलाबद्दल
किंवा त्याच्यातल्या अस्तित्वाबद्दल किंवा त्याच्यामधल्या सगळ्या प्रकारच्या सौंदर्याबद्दल प्राण्याबद्दल म्हणूया. सौंदर्य जे आहे हो, त्याच्यातलं. हो. आणि बघा ना तुम्ही, म्हणजे सर्वसाधारणपणे आता शहरातला पालक जो आहे ना, तो आपल्या मुलाला फिरायला बोटाला धरून घेऊन जातो, तो शहरातल्या मॉलमध्ये नक्की जातो, पण शहराच्या जवळच्या जंगलामध्ये जात नाही. त्याला ते वाटतच नाहीये की तिकडे जंगलामध्ये जाऊन त्याला फिरवावं, तर मग त्याला आवड कशी निर्माण होईल, हा आमचा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. यावर आपण काय करू शकतो याच्याकडे येऊया, पण एक फोन घेऊया. किशोर कुवर नाशिकहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. ओके, फोन कट झालाय. पुन्हा ट्राय करतील सर. नेमकं नक्की काय करू शकतो मग आपण ह्याच्यासाठी? खरं म्हणजे पुन्हा एकदा निसर्गाकडे नेण्यासाठी. हा म्हणजे तुम्हाला असं विचारा स्वतःला की तुम्हाला भरपूर पाणी बघितल्यावरती, म्हणजे प्रचंड पाणी, समुद्राच्या काठावर तुम्ही उभा आहात, तर तुम्हाला बरं वाटतं का वाईट वाटतं? स्वतःला विचारून बघा. जर तुम्हाला बरं वाटत असेल तर हा बरं वाटण्याचा अनुभव आपल्या पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सलेट करण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपली. आपल्या आई वडिलांनी केव्हा तरी बोटाला धरून आपल्याला समुद्र दाखवला आणि त्या समुद्राचा जो अनुभव दिला त्यातनं जर आपल्याला वाटतंय, किंवा गावाची नदी दाखवली, त्या नदीत मधलं पाणी दाखवलं म्हणून जर आपल्याला वाटतंय, तर हे पाणी आणि समुद्र दाखवायची जबाबदारी ही आपली आहे. हे जर आपल्याची पिढी, तो समुद्र टीव्हीवर बघायचा नाहीये, तो समुद्र दूरदर्शन किंवा म्हणजे चॅनलवरती बघायचा नाहीये, तो समुद्र प्रत्यक्ष अनुभवायचा आहे समोर जाऊन. असं अनुभवणं जे आहे ना, ते अनुभवणं हे आई वडिलांना जितकं शक्य आहे, आई वडिलांना आज पुस्तक दिन आहे ना, प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपल्या मुलाने भरपूर वाचावं. मी सगळ्यांना मी मराठी ग्रंथसंग्रहालयाचा अध्यक्ष आहे ठाण्याच्या. मी आलेल्या वाचकांना फक्त एकच प्रश्न विचारतो की तुम्ही स्वतः तुमच्या मुलासमोर किती वेळ वाचत बसता? ते जर बसलाच नाहीत ना, तर मुलाने का वाचावं? खरं. तुमच्या आयडियल कन्सेप्टमध्ये असलेल्या गोष्टी जर मुलांनी करायच्या असतील तर त्याची सवय लावायची, त्याच्यातला आनंद निर्माण करायची आणि तो आनंद त्याला द्यायची व्यवस्था जी आहे ही समाजामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्याच्याकरता वेळ काढण्याची आवश्यकता आहे. कदाचित आता सगळेजण शांत आहेत त्यामुळे मी मुद्दाम हे सांगतोय की हे सगळे प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले पाहिजेत. त्यांनी समुद्रावर जाऊन बघितलं पाहिजे, त्यांनी जंगलात फिरून बघितलं पाहिजे. आणि हे सगळे म्हणजे साप जो आहे ना, तो डिस्कव्हरी चॅनलवरती बघायला थरारक वाटत नाही, पण तोच जर साप तुमच्या बिल्डिंगमध्ये आला असं कळल्यानंतर जो काय थरार असतो ना, तोच थरार आपल्याला जंगलामध्ये गेल्यानंतर प्राण्यांना बघण्याच्या उत्सुकतेचा असतो. समजलं? आणि एखाद्या प्रोटेक्टेड जीप मध्ये बसून कोणतरी धावत धावत आपल्याला ते वाघ बघतोय असं बघितल्यानंतर जे लोक मला येऊन सांगतात ना की बघा आम्ही किती प्राणीप्रेमी आहोत, तर ते गैर आहे. अशा प्रोटेक्टेड अवस्थेमध्ये नाही, तर त्या सर्वसामान्य प्राणी जसा फिरतोय त्याच प्राण्याच्या अवस्थेमध्ये जाऊन जर तुम्ही अनेक प्राणी बघितलेत ना, प्रत्येक वेळेला वाघच बघायला पाहिजे असं नाही, तर ते सुद्धा तितकंच थरारक असतं. आणि ते जेव्हा आपण अनुभवतो ना, त्यावेळेला निसर्गाबद्दल प्रेम निर्माण होतं. आणि जेव्हा ते प्रेम निर्माण होतं ना, तेव्हा तुम्हाला कोणी समजावून सांगायला लागत नाही की कचऱ्याची नीट काळजी घ्या, वीज नीट वापरा, पाणी कमी वापरा, हे सगळं आपोआप घडत जातं. खरं. सर, आता तुम्ही उल्लेख केलाच की कचऱ्याची नीट काळजी घ्या, तर आपण ज्या मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणतो आहोत त्याच्यामध्ये हे वेस्ट मॅनेजमेंट असेल किंवा आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचा सुद्धा संबंध थेट पर्यावरणाशी आपण जोडतोच. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, विशेष करून वेस्ट मॅनेजमेंट? वेस्ट कोणी क्रिएट केली हो? तुम्ही दाखवा मला की मानव सोडून इतर कुठला प्राणी वेस्ट क्रिएट करतो, किंवा त्याची जी व्यवस्था आहे की नाही, त्याची एकूण जी व्यवस्था आहे ना, त्या व्यवस्थेमध्ये त्याने त्याचा जो एक्सक्रीट आहे तो कुठे डिस्पोज करायचा? तुम्हाला कधी पाणवठ्यावरती येऊन कुठल्याही प्राण्याने काहीतरी घाण करतोय असं दिसलंय का आतापर्यंत? किंवा मलमूत्र विसर्जन करतोय असं एक तरी तुम्हाला व्हिडिओ बघितलाय तुम्ही? या सगळ्याचा विचार जर तुम्ही केलात तर तुम्हाला नक्की कळेल की प्राण्याला उपजत जी बुद्धी असते त्या बुद्धीप्रमाणे प्राणी सर्वांना त्रास होईल असं काही करत नाही. आणि मानवाने हेच सोडून दिलंय की इतरांना त्रास होईल असं मी करायचं नाही. असं जरी मानवाने ठरवलं ना तरी कचऱ्याचा प्रश्न मिटेल. खरं. आणि कचऱ्याबद्दल अप्रिती का? म्हणजे मी जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा पृथ्वीवरती जन्माला आल्यानंतर माहिती आहे ना, ते डॉक्टर असं धरतात दोन पायांनी आणि उलटं धरून तुम्हाला पाठीवरती थापट्या मारतात. का मारतात? तर तुम्ही रडावं म्हणून. त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा ओरडून किंवा रडून सांगता की मी या जन्माला आलो म्हणून. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जी करता ती एक्सक्रीटा, म्हणजे तुमचं पोटातलं जे असतं ते बाहेर पडतं आहे ना, तर तुम्ही तिथपासून कचरा करायला सुरुवात करता. त्यावेळेला तर तुम्ही अत्यंत प्रिय असता सगळ्यांना जेव्हा तुम्ही जन्माला येतात त्यावेळेला. मग इथपासून जर आपण कचरा करायला सुरुवात करतो तर स्वतः केलेल्या कचऱ्याबद्दल घाण का वाटते?
ते ज्या दिवशी वाटणं बंद होईल ना त्या दिवशी त्याचं व्यवस्थापन करणं सोपं होईल. म्हणजे माझ्याकडे ना वर्मी कल्चर करायला मुलं येतात भरपूर, म्हणजे वर्मी कंपोस्टिंग करायला मुलं येतात आणि ते म्हणतात ते गांडूळ बिंडूळ असतं ना त्याचं, तर मी त्यांना फक्त एकच करतो, मी त्यांना बरोबर घेऊन जातो त्यांच्या पालकांसकट आणि त्यांना उभं करतो आणि प्रत्येकाच्या हातामध्ये एक गांडूळ देतो. जो माणूस गांडूळ हातात धरून उभा राहू शकतो ना, त्याला त्याच्याबद्दल अप्रिती वाटत नाही ना, तोच त्या वर्मी कंपोस्टिंग करू शकतो. नाहीतर कसं काय करेल. खरंय. या सगळ्याबद्दल प्रेम वाटणं नावाचा जी गोष्ट आहे ना, ती सगळ्यात पहिले सुरू व्हायला पाहिजे. म्हणून निसर्गाच्या अधिक जवळ जायला पाहिजे. आणि जसं विज्ञानामध्ये अद्भुत गोष्टी आहेत बघा, आपल्याला विज्ञान काय अट्रॅक्ट करतं, तर विज्ञानामध्ये अद्भुत गोष्टी आहेत आणि त्या अशा एक्सपेरिमेंटने सांगितल्यात, तुम्ही एक्स ला वाय जोडलत की तुम्हाला झेड मिळेल म्हणून. म्हणून आपल्याला अट्रॅक्ट होतं, म्हणतो की प्रूव्ह झालेलं आहे. निसर्गामध्ये दुर्दैवाने असं प्रूव्ह झालेलं काही नाही, पण निसर्गामध्ये अद्भुत गोष्टी भरपूर आहेत. एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी का आली हे जर त्याला समजावून सांगितलं आणि जर त्याने ती प्रत्यक्ष बघितली, तर त्याच्यामधनं निसर्गाच्या अतुलनीय ताकदीबद्दल जेव्हा स्वतःला प्रचिती येते ना, तेव्हा माणूस निसर्गाचा भक्त होतो. तो देवाचा भक्त नाही होत, तो निसर्गाचा भक्त होतो. आणि असे निसर्गाचे अनेक भक्त जर निर्माण झाले ना, तरच आपलं पर्यावरण जगेल. विज्ञानाच्या प्रेमातनं कदाचित पर्यावरण जगणार नाही. या मुद्द्यावर सर अजून आपण बोलूया, पण कार्यक्रमात एका ब्रेकची वेळ झाली. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. पर्यावरण दक्षता आजचा आपला विषय आहे आणि पर्यावरणाची दक्षता करायची म्हणजे आपण काय काय करू शकतो आणि कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार व्हायला हवा, या सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला देत आहेत प्राध्यापक विद्याधर वालावलकर. आणि आपण अशा एका पॉइंट पर्यंत आलो आहोत की विज्ञानाचं अस्तित्व सर आहेच, पण त्याच्या पलीकडे निसर्ग सुद्धा तेवढाच मोठा आहे. तर आपण असं म्हणू शकतो का की जसा विज्ञानवाद एक अस्तित्वात आहे, तसा आता पर्यावरणवाद सुद्धा अस्तित्वात यायची कधीच वेळ होऊन गेली असं वाटतं तुम्हाला? नाही, पर्यावरण वाद कशाला, पर्यावरण हे जीवन असंच काहीतरी अस्तित्वात येईल. म्हणजे विज्ञान हे जीवन असं एकदा टॅग लाईन आपण ऐकलेली की विज्ञान हे जीवन, तर ते चुकीचं नाहीये. म्हणजे जर सर्वदूर पसरलेल्या लोकांच्या महासागराला जर काही वैज्ञानिक पद्धतीने जीवन जगण्याची पद्धत लावायची असेल, तर त्यावेळेला विज्ञान हे जीवन म्हणून आपण सर्वदूर पसरलो. परंतु ते करताना त्यातून जर पर्यावरणाचा दुस्वास निर्माण झाला असेल, लोकांनी उपजाऊ जमीन म्हणून सगळी जंगल कापून जर तिथे शेतं लावायला सुरुवात केली असेल किंवा ती जंगल कापून तिथे गावं वसवायला सुरुवात केली असेल आणि जंगलाचं अस्तित्वच संपवलं असेल, तर मग बेसिक ब्रीदिंग म्हणजे आता ज्या ऑक्सिजनची आपल्याला कमतरता वाटते, तर खरं म्हणजे एका माणसाच्या एक माणूस दिवसभरात कन्झम्पशन करणाऱ्या ऑक्सिजनसाठी त्याला जवळजवळ 3 झाडं लागतात. असं जर प्रमाण आपण धरलं तर बघा ना जगामध्ये झाडं किती आहेत आणि माणसं किती आहेत. खरंय. मग हे व्यस्त प्रमाण आहे, ते संपवणार कधी? तर ह्याच्याबद्दल कोणाचंही काही म्हणणं येत नाही. खरं म्हणजे शहरामधली झाडं ज्या निर्दयपणे कापली जातात आज, आणि त्याच्यामधली अनेक कारणं तर इतकी खोटी असतात कारणं, ती कोणाच तरी वैयक्तिक स्वार्थासाठी ते कापलं जातं. आणि बरं त्याच्याबद्दल वाईट पण कोणाला वाटत नाही. 100 वर्ष वाढलेलं एखादं झाड जे 100 वर्षाचा इतिहास घेऊन उभं असतं, ते एका 5-7 मिनिटात आपल्या टेक्नॉलॉजीने संपवलं जातं जागेवरनं. हे सगळं अत्याचार पण वाटत नाहीयेत. मग आपल्या सहअस्तित्वाबद्दल म्हणजे प्रत्येक छोट्या प्राण्याचा, प्रत्येक छोट्या झाडाचा, वनस्पतीचा आपल्या जीवनामध्ये सहभाग आहे, हे जिथपर्यंत आपण मान्य करत नाही ना, जिथपर्यंत त्याच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला काही वाटणार नाही ना, तिथपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. तिथपर्यंत म्हणजे हे आव्हान आमच्या समोर आहे. म्हणजे आम्ही ज्या प्रकारे लोकांच्या मध्ये अवेअरनेस क्रिएट करतो, त्या अवेअरनेसमध्ये इथपर्यंत जाता आलं पाहिजे की पर्यावरणाचं म्हणणं जे आहे ना, ते कदाचित आज प्रूव्ह करता येत नाहीये, परंतु त्याच्या म्हणण्यामध्ये काही सेन्स आहे हे लोकांना समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीने लोकांनी बदलायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे पर्यावरणाच्या समजावून देण्याची चळवळ ही पुढे कशी जाईल, तर मला ज्या सवयी आहेत ना, त्या सवयीमध्ये मी बेसिकली काही बदल करायला सुरुवात करीन. छोटा असेल बदल आता, पण त्या छोट्या बदलाने मी एकदा सुरुवात केली ना, की मग मी काय करतो, मी म्हणतो की अरे मी इतकं सहज करू शकलो तर याच्याही पुढे जाऊ शकतो, असं म्हणून मी अजून एक 2-4 पावलं पुढे जातो. म्हणजे मी प्लास्टिक वापरणार नाही असे अनेक लोक तुम्हाला दाखवतो. दररोज आता अनेक वृत्तपत्रामध्ये सिरीज येते की दररोज लोक काय काय करतात त्याच्यामध्ये. तर प्लास्टिक न वापरणारे अनेक लोक आहेत. आता प्लास्टिक न वापरण्याने सोल्युशन मिळणार आहे का? 1, 2, 5, 10, 15, 20, 50, 1 लाख लोकसंख्येने प्लास्टिक वापरलं नाही, सोल्युशन मिळणार आहे का? सोल्युशन मिळणार आहे असं नाहीये. परंतु त्या 1 लाख लोकांच्या डिटर्मिनेशन मधून अशा स्वरूपाचं एक मॉडेल जन्माला येईल की ज्याच्यामध्ये प्लास्टिक शिवाय असं जीवन जगू शकतो, या उरलेल्या 3-4 लाख लोकांना वाटेल.
आणि त्यातनं समाज निर्मिती होईल. सर, आपल्याला फोन जो आला ना आता पुण्याहून, तन्मय चव्हाण आपल्याशी बोलतायत. मला वाटतं त्यांचा प्रश्न सुद्धा याच संदर्भातला आहे. हां. नमस्कार तन्मय. हॅलो. त्यांचा प्रश्न सुद्धा प्लास्टिकशीच संदर्भातला होता बहुधा. तर हाच मुद्दा मग आपण आता डिस्कनेक्ट झाला, पण कंटिन्यू करूया. हा नाही, म्हणूनच त्यामुळे प्लास्टिक म्हणजे मी स्वतः बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट करतो. अच्छा. तर जवळजवळ 60 ते 80% त्याच्यामध्ये प्लास्टिक असतं बाय व्हॉल्यूम. आता 60 ते 80% व्हॉल्यूम मध्ये प्लास्टिक बघितल्यावर मी पण पहिले अस्वस्थ झालेलो की एवढं प्लास्टिक कशाला वापरता. पण आम्हाला माझ्या डॉक्टरांनी मला समजावून सांगितलं की एक इंजेक्शनची सिरिंज आहे ना, ती जर ग्लास सिरिंज विकत घेतली, स्टील ग्लास सिरिंज, तर तिची किंमत 600 रुपये आहे. अच्छा. आणि तीच जर छोटी प्लास्टिकची डिस्पोजेबल सिरिंज घेतली तर तिची किंमत 6 रुपये आहे. आता भारतातल्या सर्वसामान्य माणसाला जर मेडिकल परवडायचं असलं आणि तर ते स्वच्छ आणि नीट हवं असलं तर डिस्पोजेबल सिरिंज वापरणं हे डॉक्टरांच्या दृष्टीने अगदी खेडेगावात सुद्धा सर्वात सोपा उपाय आहे. त्यामुळे 6 रुपयाचा उपाय वापरला जातो. आता त्याच्यामध्ये चूक काहीच नाहीये. शोध लागलाय तो अशा प्रकारच्या उपयोगासाठी लागलाय आणि आपण वापरतोय तो घरामध्ये नेणाऱ्या प्लास्टिकच्या पिशवीसाठी वापरतोय. आता हे तारतम्य कोण वापरणार. तर आपण स्वातंत्र्य दिलंय ना. आपण बेसिकली लोकशाही राष्ट्र आहोत. त्यामुळे प्रत्येकाला उद्योगाचं स्वातंत्र्य दिलंय. लोक विचारतात अस्वस्थ होऊन की मग त्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगवर बंदी का नाही घालत. शेवटी ते जिथपर्यंत त्याला मार्केटमध्ये घेणारा आहे तिथपर्यंत तो मॅन्युफॅक्चर करणारा आहे आणि त्याला घटनेने अधिकार दिलाय. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये चळवळ दुसऱ्या बाजूनेच मोठी झाली पाहिजे, जी सर्वसामान्य ग्राहकांनी, सर्वसामान्य नागरिकांनी सुरू केली पाहिजे आणि त्याच्यातनं हा बदल घडला पाहिजे. आणि हा बदल जेव्हा मी प्लास्टिकच्या पिशवीला नाही म्हणू शकतो ना, दुसऱ्या दिवशी मी घरी आल्यानंतर मग नळाच्या पाण्याच्या वापरावरती विचार करायला लागेल. नंतर मग मी माझ्या घरातल्या इलेक्ट्रिसिटीच्या वेस्टेज बद्दल विचार करायला लागतो आणि म्हणतो की सोलर आणलं तर बरं होईल. ही चेन आहे माहितीये का. म्हणजे हा एक म्हणजे करोना सारखा असं म्हणा की एक लोकांमध्ये पसरत जाणारा विचार आहे चक्क, की जो पॉझिटिव्ह विचार आहे, ज्याच्यामध्ये जे लोक त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स होतील ना ते लोक मग वेगळा विचार करायला लागतात. अशा वेगळ्या लोकांची सोसायटी, ज्यांना पर्यावरणाबद्दल चांगलं वाटतं अशा लोकांची सोसायटी, जी सोसायटीचं स्वप्न आपण बघतोय. म्हणजे दक्षता म्हणजे काय, अशा दक्षता घेणारी सोसायटी निर्माण झाली की आपोआप जी चुकीची प्रोडक्ट आहेत ती मार्केटमध्ये विकतच नाही ना घेणार कोण, आणि ती मॅन्युफॅक्चर पण नाही होणार. अशा स्वरूपाचं बदल हा मानसिकतेत लोकांच्या होण्याचा प्रयत्न जो कदाचित अशक्य वाटतो पण आम्ही करायचा प्रयत्न करतोय. अशक्य असं नसतं काही. आपण म्हणतो तसं फक्त प्रोसेस थोडीशी त्याला वेळ लागेल एवढं मात्र निश्चित. सर, वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असताना सध्या आपण हा काळ तर आपला आहेच जो खूप कठीण सुरू आहे आरोग्याच्या दृष्टीने, पण दुसरीकडे हवामानाचा जर आपण विचार केला तर त्याच्यात सुद्धा आपल्याला रोज काही ना काहीतरी बदल दिसून येत आहेत. अशा अनेक गोष्टी आपण अनुभवतोय जो काही वर्षांपूर्वी कदाचित नव्हत्या, किंवा त्याची वेळ म्हणूयात किंवा चक्र जे आपण असतं निसर्गाचं एक म्हणतो ते. तर त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल जेव्हा पर्यावरणाचा आपण विचार करतो त्या दृष्टिकोनातून. मला असं वाटतं की याच्यामध्ये अशा प्रकारचे उत्पात याच्यापूर्वी कधी घडले नाहीत का, तर घडले असतील सुद्धा. किंवा व्हेरिएशन, पावसाच्या पडण्याच्या प्रमाणामध्ये व्हेरिएशन. आपल्याकडे जितकं इतिहास आपल्याला माहिती आहे हवामानाचा, त्या हवामानाच्या इतिहासाच्या नोंद भागामध्ये अशा प्रकारचं काही घडलं नाही असं आपल्याला वाटल्यामुळे असं वाटतं, आपण असं म्हणतो की गेल्या अनेक वर्षात झालं नाही इतका मोठा पाऊस झाला, किंवा गेल्या अनेक वर्षात झालं नाही इतका मोठा पूर आला. तर हे वारंवार घडतंय आता. तर त्याला जसं हवामान हे कारणीभूत आहे तसं मानवाचं जीवनमान पण कारणीभूत आहे. चुकीच्या ठिकाणी बांधलेली धरणं, चुकीच्या पद्धतीने वळवलेले प्रवाह, चुकीच्या ठिकाणी झालेली वसलेली शहरं, त्या शहरांनी कंजस्ट केलेल्या गोष्टी, या सगळ्याचं तुम्ही हवामान बदलाला कसं काय दोष देऊ शकता. हवामान बदलाचे मोठ्या प्रमाणावर जे इफेक्ट होतात ना, त्या इफेक्टमध्ये पाऊस अवेळी पडणं किंवा वेगळ्या पद्धतीने येणं, किंवा एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडणं, जमिनीवरचे पूर किंवा जमिनीवरच्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या बहुतांश मानवाच्या प्रक्रियेतनं झालेल्या आहेत. परंतु ज्या आकाशातनं कोसळणाऱ्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी या हवामानाच्या बदलामुळे बऱ्यापैकी, किंवा आपल्याकडे ग्लोबल वॉर्मिंग व्हायला सुरुवात झाली, त्याच्यातनं बर्फ वितळतोय किंवा टेम्परेचर पृथ्वीचं वाढतंय, हे सगळं प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेला वैज्ञानिक आधार आहे म्हणून आपण हे सगळं ऍक्सेप्ट करतोय. परंतु पृथ्वीच्या थंड होण्याची जशी प्रक्रिया चालू होती तसं पृथ्वीच्या गरम होण्याची एक प्रक्रिया चालू आहे. अशा स्वरूपाचा पण एक वाद त्याच्यावरती चालू आहे. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आपण
इंडिव्हिज्युअल म्हणून किंवा आपण व्यक्ती म्हणून या सगळ्याकडे कसं बघतो याच्यावरती अवलंबून आहे. कुठल्याही अशा प्रकारच्या समस्येचे म्हणजे उदाहरणार्थ सुनामी जर आली तर मॅनग्रुव्ज जे आहेत ते आपलं संरक्षण करू शकतात, अशा स्वरूपाचं एक ग्लोबल थिंकिंग सगळीकडे होतं. आता हे लोकांना समजावून कसं सांगायचं, लोकांनी मॅनग्रुव्जचं संरक्षण करावं किंवा आपल्या जवळच्या खाडी किंवा नदी किनाऱ्याचं संरक्षण करावं म्हणून मग कुठला तरी एक वेटलँड डे शोधून आणून त्या वेटलँड डेला लोकांना एकत्र करून आपल्या जवळची वेटलँड दाखवायला, नाहीतर त्या वेटलँडमध्ये कोण गेलं नसतं, खरंय खरंय, ती दाखवायला सुरुवात केली. ती दाखवायला सुरुवात केल्यानंतर तिथे आलेल्या पत्रकारांच्या कल्पनेला जे धुमारे फुटले त्यातून अनेक गोष्टी सुरू झाल्या, अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या, अनेक लेख आले, अनेक प्रकारचे डिस्कशन सुरू झाले. वर्ल्ड वेटलँड डे किंवा वर्ल्ड मॅनग्रुव्ज डे हे आता आता सेलिब्रेट करायला सुरुवात झाली सगळीकडे. मॅनग्रुव्ज मध्ये जेव्हा शालेय विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही शिरतो ना, तेव्हा तो मॅनग्रुव्जच्या आतलं जे सगळं बघतो ना, जे वर्गात बसून शिकवलेलं ते त्याला कदाचित तिथपर्यंत पोहोचत नाही, परंतु तो जमिनीतनं आलेलं रूट्स बघतो आणि त्या रूटला असलेली भोकामधून ते श्वासोच्छवास करतात हे जेव्हा सांगितलं ना, त्यावेळेला त्याला निसर्गाच्या अद्भुततेबद्दलचा विश्वास निर्माण होतो. खरंय. म्हणजे हे कोणी निर्माण केलं तर हे निसर्गाने निर्माण केलं, हे पर्यावरणातनं, म्हणजे हे जर पर्यावरण नीट राहिलं तर हे सगळं नीट राहील हे जेव्हा त्याला सांगतो ना आम्ही, तेव्हा तो त्याच्या अस्तित्वाबद्दल विचार करायला सुरुवात करतो. आणि असं अस्तित्वाबद्दल विचार करणारी तरुणाई जी आहे ना, ती याच्या पुढच्या अशा स्वरूपाचा विचार करेल. म्हणजे ह्या मॅनग्रुव्ज डे किंवा हे डे बद्दल आम्ही जेव्हा सुरुवात केली ना, तेव्हा आम्ही मोठ्या माणसांना फार नेलं नाही, पण सगळ्या शालेय विद्यार्थ्यांना आमच्या बरोबर घेऊन गेलो आणि त्यांना खाडी किती सुंदर आहे हे दाखवलं. ठाण्याच्या जवळची जी खाडी आहे ना, ती खाडी खराब आहे असं तुमच्याही मनात कदाचित असेल, पण खाडी खराब नाही, खाडी सुंदर आहे. आणि खाडी किती सुंदर आहे, खाडीमध्ये किती सुंदर पक्षी आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला. तुम्ही जर खाडीमध्ये आता या अजून 1-2 महिन्याच्या पूर्वी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जर गेलात तर तुम्हाला ते फ्लेमिंगो पक्षी दिसतात सगळीकडे. आणि तुम्ही एखादी शांत होडी जर घेऊन गेलात इंडिव्हिज्युअल स्वतःची, तर ती होडी घेऊन जेव्हा तुम्ही त्या फ्लेमिंगोच्या जास्त जेवढे जवळ जाल तेवढे जवळ जाताना असा काहीतरी एखादा प्रसंग घडतो की आवाज येतो. आवाज आल्यानंतर सगळे फ्लेमिंगो एकदा उडतात आणि ते उडलेले जेव्हा तुमच्या डोक्यावर जातात ना, तेव्हा सगळं आकाश गुलाबी असतं, केशरी गुलाबी होतं. तुम्ही आयुष्यात कधी अनुभवणार नाही इतका चांगला अनुभव तुम्ही ठाण्याच्या खराब, म्हणजे तुम्ही समजणाऱ्या खराब खाडीमध्ये घेऊ शकता. इतक्या प्रकारचे पक्षी दिसतील तुम्हाला की जे तुम्ही चित्रात बघितलेत फक्त. आणि हे सगळं बघितल्यावर आणि दाखवल्यावरती त्या खाडीबद्दल जर प्रेम वाटायला लागलं ना, तर जे प्रेम वाटणारी माणसं आहेत ना, ती खाडी सांभाळतील. सर, आता तुम्ही शाळेतल्या मुलांचा उल्लेख केलात. आत्ताची परिस्थिती तर आपण ती सोडूया की आता कोणीच घराबाहेर पडू शकत नाहीये किंवा कोणी बाहेर जाऊ शकत नाही, मुलं तर प्रश्नच येत नाही. पण ही परिस्थिती सुद्धा बदलेल आपल्याला माहिती आहे भविष्यामध्ये. अशा वेळेला कोणत्या वयापासून पर्यावरण दक्षतेबद्दलची जागरूकता निर्माण व्हायला मदत होऊ शकते किंवा कोणाला आपण तिथे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व्ह करू शकतो याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. पण एका ब्रेकची वेळ झाली, आपण ब्रेक घेऊया आणि मग नंतर ह्या प्रश्नाकडे वळूया. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आज पर्यावरण दक्षतेवर आपण बोलतो आहोत. प्राध्यापक विद्याधर वालावलकर आपल्याला याबद्दलची माहिती देत आहेत. आपण इथपर्यंत आलो होतो सर की कोणतं वय असं मग आपल्याला योग्य वाटतं, योग्य म्हणण्यापेक्षा ज्याच्यावर जास्त चांगले संस्कार होऊ शकतात याबद्दलचे, जेणेकरून आपण ही दक्षता किंवा त्याबद्दलची जागरूकता आणखीन मोठ्या प्रमाणात करू शकू. खरं म्हणजे याचं उत्तर असं आहे की आम्ही जी पर्यावरण शाळा चालवतो ती ऑल एज ग्रुप करता अच्छा, पर्यावरण शाळा चालवतो ती ऑल एज ग्रुप करता चालवतो. कारण ना आपल्या वयाच्या म्हणजे याच्या पूर्वीच्या, कारण ते त्यांचा वेळ जो आहे ना हा त्यांनी पैशात कधी मोजला नाही. त्यामुळे हा जो गट आहे ना साधारणपणे 6वी पासून तो 10वी पर्यंत की जो ऍक्टिव्ह आहे, जो समजतोय, या सगळ्या मुलांना पर्यावरण शिक्षण देणं हे अत्यंत उपयोगी आहे. त्याच वेळेला त्यांच्या आनंदाच्या संकल्पना तयार होतात. या आनंदाच्या संकल्पना जर फुलपाखरं बघणं, पक्षी बघणं किंवा एखादं व्यवस्थापन नीट करणं असं जर असलं तर साहजिक त्यांच्या सगळ्या मनोवृत्तीमध्ये बदल होतो. सर, मी थोडंसं कट करते. अमरावतीचा फोन आहे, आपण घेऊया यानंतर. सागर वानखेडे बोलतायत अमरावतीहून. नमस्कार सागर. हॅलो सागर, नमस्कार. हॅलो, फोन कट झाला. हा एक वयोगट तुम्ही म्हणालात की त्यांचं सगळ्यात ऍक्टिव्ह आहे, तो सगळ्यात ऍक्टिव्ह आहे. कारण तो म्हणजे जेव्हा आमच्याकडे प्रोजेक्ट करायला मुलं येतात ना, तेव्हा माझ्याकडे एक बायोगॅस आहे, विवेकानंद केंद्र जे कन्याकुमारी त्यांचा बायोगॅस आहे.
तर त्या बायोगॅसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सबस्ट्रेट टाकून त्याच्यापासून निर्माण होणारा बायोगॅस किती आहे हे मोजायचं जे काम असतं ते टेडियस असतं. कारण अच्छा. आधीचं सगळं सबस्ट्रेट पूर्ण बाहेर गेल्यानंतर नवीन सबस्ट्रेट योग्य प्रमाणात टाकून त्याच्या गॅसचं मोजणी करणं. पण मी अनेक विद्यार्थ्यांना जे 6वी ते 8वीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या होमी भावासाठी हे प्रयोग करताना बघितले. अच्छा. ते तिथे येऊन सगळे कष्टाने ते बघून त्याचं मापन करून हे, कारण त्यांच्यामध्ये क्युरिओसिटी आहे, त्यांच्यामध्ये समजून घेण्याची शक्ती आहे, त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं जो रिलेशन आहे ते पैशाशी जोडलेलं नाही आता. आणि जेव्हा पैशाशी जोडलेलं नाही ना तेव्हा ते पूर्णपणे नैसर्गिक विचार करतात. बरं. ते असा विचार करत नाहीत की हे केल्यानंतर मला उद्या ह्याच्यातनं प्रोडक्ट मिळणार आहे का, पैसे मिळणार आहेत माझा का, असा फायदा प्रकारचा होणार विचार आहे करत का? नाही. त्यामुळे तो जो वर्ग आहे ना हा सगळ्यात चांगला. म्हणजे माझा वेळ फुकट गेला असं एक पण मुलगा म्हणत नाही. त्याला जर एक जरी पक्षी दिसला किंवा एक जरी फुलपाखरू आढळलं तरी तो म्हणतो की मला ते दिसलं, आणि तो अगदी उत्साहाने ते सगळ्यांना सांगत असतो. बरं. काही काही वेळेला असं होतं की जंगलात गेल्यानंतर आपल्याला काही दिसत काही नाही. दिसत नाही. खरं. आणि त्यावेळेला बाहेर आल्यानंतर असं म्हणतो, बाकी सगळे म्हणतात काय 2 तास फुकट गेले. पण मुलं जी असतात ती म्हणतात की नाही ते दिसलं की हो. ते अमुक अमुक छान होतं, मी अमुक अमुक हे पण बघितलं. आणि सी दे ट्राय टू एन्जॉय. आणि हे जे एन्जॉयमेंट आहे ना ही जर त्यांनी निसर्गाच्या सहवासात केली ना तर त्याच्यासारखं मोठं सुख नाही. आणि मग ते आपोआप घरापर्यंत ते सुद्धा आपोआप येतच पोहोचेल, नाही आपोआप. का? निसर्गाला वेगळं शिकवायला लागत नाही. ते म्हणजे आपोआप तुम्हाला सांगू, पर्यावरण शाळेमधला एक गोष्ट अशी होती की आम्ही फक्त असं ठरवलं की वर्षातनं 4 वेळेला जवळच्या जंगलामध्ये घेऊन जायचं आणि त्यांनी जंगल ऑब्झर्व करायचं. म्हणजे ऋतूंचं वेगळं शिक्षण नाही द्यायला लागत. खरंय. त्यावेळच्या जंगलाचं जे वर्णन आहे तेच ऋतू आहेत ना बरं. आपल्याकडे. बाकी वेगळं काय आहे? म्हणजे सर आता जर अगदी शेवटच्या टप्प्याकडे जेव्हा आपण जातोय तेव्हा मला असं विचारायचं की अगदी जर आता या चर्चेचा जर आपण विचार केला तर जितका आपण नैसर्गिक विचार करतो तितकं पर्यावरणाच्या अधिक जवळ जाऊन दक्षता आपोआप साधली जाणार आहे असंच आपण म्हणू शकतो का? या सगळ्याचा सार काय सांगाल त्याच्याबद्दल? दक्षता म्हणजे कुठे नियम केलेले नाहीयेत हा, ना की एक्झॅक्टली. बाबा तुम्ही असं करा, तुम्ही प्रत्येकाने स्वतःच्या दक्षतेची मर्यादा निवडून घ्यायची आहे. तर त्याला जे एक्सपोजर आहे, त्याला जे समजलंय, त्यातून त्याने जर नियमन केलं आणि स्वतःच्या सवयीमध्ये बदल करायचं ठरवलं खरंय. तर ते अल्टिमेटली होणार ना. मी जेव्हा ठरवेन त्यावेळेला. तर बरं. माझं ठरवण्यासाठी माझ्या मनोवृत्तीमध्ये जो बदल करायचा आहे तो करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रकारचं एक्सपोजर हे देण्याचा प्रयत्न हा सगळ्या प्रकारच्या अवेअरनेस करणाऱ्या संघटनांनी करावा. वा. फक्त अवेअरनेस, कुठल्याही प्रकारचा मोटो काढू नये, 10 गोष्टी कमांडमेंट्स लिहू नयेत, हे लोकांनी करावं असं म्हणू नयेत. जस्ट त्यांना अनुभव द्यावा की ह्याच्यामधून हे होतंय बघा, हे होतंय, आणि जस्ट ऑब्झर्व इट. म्हणजे नुसतं पाण्याच्या शुद्धीकरणाचं केंद्र बघितल्यानंतर लोकांना कळतं की पाण्यावरती केवढी मोठी प्रक्रिया केल्यानंतर पाणी शुद्ध होतं. मग ते अशुद्ध, हा जो फरक आहे ना, हा फरक आपण जरा नीट हे जे फिल्म दाखवली ना तर त्या फिल्मकडे लक्षच नसतं कोणाचं. ते प्रत्यक्ष बघण्यामध्ये जी मजा आहे ना ते करण्याचं, एक्सपोजरचं मॅक्झिमम काम जर आपण केलं तर सगळा निसर्ग असा आहे की जो कुठेही तिकीट लावलेलं नाहीये तुम्हाला आतमध्ये शिरायला आणि बघायला. क्या बात आहे. आणि तो स्वतःहून एक्सप्लेन करतोय निसर्ग, आपण फक्त बघायचंय. फक्त कुठेही जागरूक थिअरी असणं. लिहिलेलं नाही, पुस्तक लिहिलेलं नाही की जे वाचल्याशिवाय आपल्याला ती प्रक्रिया कळत नाही. नैसर्गिक प्रक्रिया आपल्यासमोर उमलत असतात सगळ्या. खरंय. वा. आणि त्या जो माणूस जितक्या आंतरिक इच्छेने ते ऑब्झर्व करतो ना तितकं तो जास्त शिकतो. मी आता खरं तर सरांना विचारणार होते की असे ठळक 4-5 पॉइंट सांगा जेणेकरून आपण त्याच्यामध्ये एक सातत्य आणू शकू. पण सर तर असं म्हणाले की असे कुठलेही पॉइंट्स नाहीत, ते नैसर्गिक होणारी गोष्ट आहे. सगळं सजगपणे अनुभवा, अनुभवचं जग की तुम्हाला जग आपोआप शिकवत जाईल क्या काय आहे बात ते. आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं उपलब्ध आहेत, तुम्ही तिथे जाऊन आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दलची प्रतिक्रिया नोंदवू शकता. www.facebook.com/ddsahyadri, hellosahyadri20@gmail.com आपला ईमेल आयडी आहे. युट्यूबवर हा कार्यक्रम तुम्ही नंतर सातत्याने बघू शकता आणि तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आम्हाला सांगा कसा वाटला कार्यक्रम. आणि @ddsahyadri आपलं ट्विटर हँडल आहे, तिथे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. सर तुम्ही इथे आलात आणि छान माहिती दिलीत, तुमचे मनापासून आभार मानते. फक्त जाता जाता एकच गोष्ट सांगायची, एका छोट्याशा व्हिडिओमध्ये बघितली होती. तिथे एक मोठा वृक्ष एका छोट्या वृक्षाला म्हणतो की जोपर्यंत मी झाड आहे, इकडच्या सगळ्या प्राण्यांना कळतंय की मी हे झाड आहे, पण जेव्हा माणसाने माझं लाकूड केलं तेव्हा खऱ्या अर्थाने मला असं वाटलं की आपण कुठे चाललोय. कदाचित तू जेव्हा मोठा होशील तोपर्यंत ही सगळी कोणी तुला बघायला नसतील, असं ते मोठा जो वृक्ष आहे तो त्या छोट्या झाडाला सांगतो. तर हे खूप मला वाटतं ह्याच्यातनं नेमका अर्थ अपेक्षित आहे आपल्याला, काय करायचंय पर्यावरणाबद्दल. नक्की भेट होईल, पुन्हा एकदा वेगळ्या विषयासह भेटूया. आज मात्र आपण इथेच थांबतोय. नमस्कार.